पहिले 2 डॉट बॉल आले, त्याच्यानंतरचा हा पुढील चेंडूवरती मात्र कुठेतरी नो बॉलच्या स्वरूपात 1 धाव आणि धावून काढलेले 1 धाव, अशा 2 धावांनी मात्र चेसला सुरुवात होताना बघायला मिळते. मित्रांनो, आपण बघता, आपण अनुभवता SBL सीझन 5 दमदार आयोजन आणि नियोजन. कुठेतरी 5व्या पर्वामध्ये येत असताना दुसऱ्या दिवसाचा हा खेळ आपण अनुभवतोय. आता मात्र स्विच करायचा होता, कुठेतरी सेफ शॉट आहे यश भिसे. मगाशी विवेकच्या बॅटमधून आपण बघितला होता फटका, आता मात्र यशच्या माध्यमातून फटका बघायला मिळतोय. 4 महत्वपूर्ण धावा जोडल्या जातील. 4 रन्स ॲडेड टू द स्कोर. विथ दिस 4 रन स्कोर मूव्स ऑन टू द 6 रन्स. कुठेतरी 76 धावांचा पाठलाग करत असताना एक चौकार पहिल्या षटकात गणला जातोय. पहिल्या षटकातील अजूनही 3 चेंडू शेष शिल्लक बाकी. दोन्ही डगआउटमधून आवाज जोरदार येताना बघायला मिळतोय. दोन्हीकडे उत्साह, जोश, जल्लोष, उत्साह. दिस टाइम प्रेशर. आता मात्र हा वाईट फेकला गेलाय. कुठेतरी दडपण आहे. साहिलकडे असलेला क्लास, त्याच्याकडचा असलेला टेम्परमेंट, त्याच्याकडे असलेली क्षमता त्याने मागच्या सामन्यात दर्शवली, पण आता मात्र कुठेतरी चित्र वेगळं बघायला मिळेल का? कारण 2 दर्जेदार फलंदाज समोर आहेत आणि त्यांना गोलंदाजी करत असताना कुठेतरी अंडर प्रेशरमध्ये गोलंदाजी केली जाते. नेक्स्ट बॉल, 1 सेकंड ऑफ द बॉलिंग ट्रॅक. साहिल आणि हा चेंडू आता मात्र ऑफ साईडला. दिस इज द क्लास. याच क्लासबद्दल आपण चर्चा करत होतो आणि तो दर्जा प्रस्थापित करत असताना हे दोन्ही फलंदाज, खास करून यशचं कौतुक करूया. यशच्या माध्यमातून दुसरा चौकार बघितला आपण. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 11 वरती. 11 11. साहिल 1 सेकंड ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. डावखुऱ्यात त्याचा गोलंदाज आणि समोर उजव्या त्याचा फलंदाज. अजूनही 2 चेंडू शेष शिल्लक बाकी. यस, परफेक्ट विनीत सर. आता मात्र नो बॉल कॉल आला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र कुठेतरी कलेक्शन झालं होतं, मात्र फेकी करत असताना भावेशच्या माध्यमातून थोडीशी गफलत झाली आहे. 1+1 2 धावा जोडल्या जातील. 2 महत्वपूर्ण धावा मात्र ऍड होतील. 2 ने स्कोर पुढे गेले. 13 वरती 13. अजूनही या पहिल्या षटकातील 2 चेंडू शेष शिल्लक बाकी असतील. बघूया 2 चेंडूंसाठी आता मात्र कशा प्रकारचा खेळ साकारला जाईल, कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, यासाठी चर्चा करत असताना नितीन शिंदे आणि साहिल. आता मात्र डावखुऱ्यात त्याचा फलंदाज स्ट्राईक एंडला बघायला मिळतोय, त्यामुळे थोडीशी पंचांना देखील कसरत करावी लागतीये. स्क्वेअर लेगच्या पंचांची भूमिकेत असलेले लेजेंड अंपायर अजित निकम सर आपली स्ट्राईक रोटेट करत असताना बघायला मिळतात. आणि हा चेंडू आता मात्र आउटसाइड ऑफ स्टंप. पंचा बॅटची कडा घेतली गेली, कुठेतरी पंच करायचा होता ऑफ साईडला, मात्र फक्त आणि फक्त इनसाइड एज लागली जाते. ऑफ साईडला कडक खेळतो चिलिया, मात्र ह्या टायमाला मात्र कुठेतरी करेक्ट करायला चुकी होती. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. आता मात्र कडक फटका आहे, मात्र तिकडे प्रोटेक्शन आहे. अण्णा तिथे उपस्थित आहे. क्षितिज त्याच्या माध्यमातून कडक क्षेत्ररक्षण झालाय. कडक फटक्यावरती कडक क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाची मित्रांनो सांगत आहोत समाप्ती होतीये. धाव संख्या धावफलकावरती आपण बघताय 13-13 व्हाईल चेसिंग 76 रन्स आफ्टर द फर्स्ट ओव्हर. स्कोर इज 13 फॉर नो लॉस. जमेची बाजू असेल. दोन्ही सलामीवीर, दोन्हीही खंबे फलंदाज विकेटवरती उपस्थित आहेत. हे कुठल्याही क्षणी आपले गेअर चेंज करू शकतात. त्यांच्याकडे असलेला क्लास, त्यांच्याकडचा असलेला टेम्परमेंट, त्यांच्याकडे असलेला दर्जा त्याने प्रत्येक वेळेस सिद्ध केलाय. या सामन्यात तसंच काय चित्र त्यांच्या माध्यमातून बघायला मिळेल का? लेट्स सी. ऑन बॉलिंग ट्रॅक द सरसेनापती ऑफ द टीम मिस्टर हेमंत वाकसे बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यासमोर फलंदाज यश भिसे, कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटर बघायला मिळेल आपल्याला ह्या पुढील चेंडूवरती. हेमंत वाकसे क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना पहिलाच बॉल यश साठी. हे बॅटल चांगलं असेल, कारण दोन्हीही बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल आहे. दोन्हीही कर्णधार आमने सामने. फर्स्ट बॉल आणि हा चेंडू होता मात्र टॅप करायचा होता. टॅप करत असताना कुठेतरी टाइम करत असताना चुकी झाली आहे. प्रॉपर टाइम करता आला नाही. फलस्वरूप फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. एका धावेने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. 14 वरती 14.
सिंगल्स मात्र कुठेतरी मागील चेंडू आपल्याला फेस करत असताना बघायला मिळाल्यात. आता मात्र डावखुऱ्या त्याचा फलंदाज चेतन स्ट्राईक एंडला येताना बघायला मिळतोय. आणि आता मात्र चुकी झाली आहे, फसवलाय. ट्रॅप जो रचला आणि ट्रॅप रचला त्या ट्रॅप मध्ये फसवला चेतनला. फर्स्ट विकेट हॅज बीन गॉन. चेतन उबाले डिपार्ट्स आणि 1000 रुपये लागू झालेत. 1000 रुपये गोलंदाज हेमंत वाक्षेसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जमा झालाय. अजून लावायचे. यशची विकेट जरी काढली तर 1000 रुपये. आता नवीन फलंदाज अंकेश आलाय. कुठेतरी एक विकेट मिळवली. मोठा मासा गळाला लागलाय. हेमंत वागसे त्याच्याकडे असलेला टेम्परमेंट त्यांनी शो केलाय. कुठेतरी एक आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू डिलिव्हर केला आणि चेंडूला हलवार प्रकारे डिलिव्हर केला होता. मात्र टप्पा योग्य जागी होता. फलस्वरूप काय झालं, ऑफ साईडला कडक खेळणारा फलंदाज आणखी कडक खेळत असताना आउट ऑफ द सर्कल फटका खेळून काढला आणि फलंदाज बाद झाला. चला पंचांनी चेक केलं असेल ते त्यांचं काम आहे, त्यांनी जोग बजावला असेल मित्रांनो. नवीन फलंदाज एनॅट नंबर 3 अंकेश आलाय. हेमंत वाक्षेच्या माऱ्यासमोर हा चेंडू पत्र हलवार प्रकारचा चेंडू डिलिव्हर केला. भावेश चेंडू कलेक्ट केला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र एष्टचा वेध घेत असताना कुठेतरी वेध चुकला गेला. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. एका धावेने अंकेशने खातं खोललं. स्ट्राईक एंडला आपल्याला भिसेला बघायला मिळेल. यश भिसे ऑन स्ट्राईक. धावसंख्या फक्त आणि फक्त 15. कुठेतरी आता मात्र धावांवरती रोख लावला गेलाय. जशी चेतनची विकेट पडली आहे तसं आता मात्र कुठेतरी थोडंसं प्रेशरमध्ये खेळ बघायला मिळतोय. पुणेरी शिलेदार यश भिसेवरती डिपेंड असेल. आता मात्र यशकडे सर्वांचे लक्ष वेध लागून राहिला असेल. आता नो बॉल आणि हा येतोय चौकार. फ्रंट फूटचा नो बॉल बघायला मिळतोय. 1+4 5 धावांचा दुजोरा, 5 धावांचा बोनस, 5 धावांची ऊर्जा मिळताना बघायला मिळते पुणेरी शिलेदार टीमला. कुठेतरी आता मात्र ह्या 5 धावाने कुठेतरी एक त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला असेल. कुठेतरी आता मात्र एक उत्साह जोश जल्लोष आता मात्र बघायला मिळतोय पुणेरी शिलेदारच्या टीममध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 वरती. 20 4 स्कोरर बसलेत पुणेरी शिलेदारच्या केम्यामध्ये. संदीप सिंग सरांचं देखील लक्ष आमच्याकडे स्कोरवरती बारीक लक्ष आहे ना असणार. त्याचा संघ आहे निश्चित विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत की नाही ह्याकडे त्यांचं लक्ष लागलंय. त्या दृष्टिकोनातून त्यांचं स्कोरवर बारीक लक्ष आहे. आणि हा चेंडू आता मात्र योग्य जागी चेंडू डिलिव्हर केलाय. परफेक्टली पिच, राईट ऑन मनी आणि एका चांगल्या फलंदाजाने चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. दिस इज द बेस्ट क्रिकेट. यासाठी ओळख आहे HBCची. एका चांगल्या चेंडूला सन्मान देखील त्याच्या माध्यमातून दिला जातोय. कुठेतरी हेमंत वागसेसारखा एक दर्जेदार गोलंदाज आहे आणि त्या दर्जेदार गोलंदाजाला सेफली खेळून काढतोय. आणि हा चेंडू आत्ता मात्र कुठंतरी जजमेंट घेतलं गेलं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. मैदानात घडलं काय, ऑन द राईज फटका खेळला गेलाय. सीमारेषेलगत चेंडू ट्रॅव्हल होत होता. क्षेत्ररक्षकाने जज केला आणि सोडून दिलाय सर्कल आउटच्या रूपाने. आणि आता मात्र ऑनफिल्ड दोन्ही पंच सलामसलत करत असताना बघायला मिळतात. आणि त्यांनी DRSचा उपयोग करायचा निर्णय घेतलाय. कुठेतरी टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचा निर्णय आणि त्याची न्याहाळणी पाहणी केली जाईल. इट्स अ व्हेरी क्लोज कॉल. त्याची न्याहाळणी पाहणी केली जाईल. खूप महत्त्वपूर्ण डिसिजन असेल.
कारण एक चांगल्या फलंदाजाच्या माध्यमातून फटका खेळला गेला आहे आणि त्याचं मात्र आता कुठेतरी टेक्नॉलॉजीचा वापर करून शहानिशा केली जाईल. दूध का दूध पाणी का पाणी थोडी देर में पता चलेगा. खूप क्लोज डिसिजन आहे. इट्स 4 रन्स. 4 धावा मिळतील जस्ट इनसाइड दॅट बाउंड्री लाईन. चेंडू ट्रॅव्हल झाला आणि खूप लकी डिसिजन म्हणता येईल. जस्ट इनसाइड दॅट बाउंड्री लाईन आणि हा चौकारनं मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. स्कोर आहे 24-24. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या धावफलकावरती 24 while chasing 76 runs. यश भिसे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आणि हा चेंडू स्विच हिट केला आहे कुठेतरी मात्र निलेश भोईरच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालाय. एका धावेने मात्र षटकाची सांगता झाली. 2 षटकांची मित्रांनो सांगता झाली आहे. समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय 25. एक फलंदाज बाद झालाय. बाद होणारा फलंदाज चेतन उबाले चिऱ्या बाद झालाय. आता मात्र उर्वरित चेंडू शेष असतील 18 आणि धावा गाड्याचे असतील 51. प्रत्येक षटकामागे मात्र आता 17 धावांची सरासरी राखावी लागेल पुणेरी शिलेदारच्या फलंदाजांना. आणि स्ट्राईक एंडला आपण बघू शकताय तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीस यश भिसेला. ऑन द बॉलिंग ट्रॅक आपण बघू शकताय भावेशला. एक अनुभवी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. त्याच्यासमोर एक धडाकेबाज फलंदाज सरसेनापती ऑफ द टीम पुणेरी शिलेदार संघाचा कर्णधार स्ट्राईक एंडला आहे. आणि त्याच्या माध्यमातून कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल, कशा प्रकारे खेळ साकारला जाईल हे बघणं इंटरेस्टिंग असेल. आणि त्याला कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल भावेशच्या माध्यमातून हे बघणं देखील तेवढंच इंटरेस्टिंग असेल. 18 चेंडू आणि 51 धावांची गरज. स्टील मॅच चेस इज ऑन. आणि हा चेंडू ऑल ओव्हर प्रकारचा चेंडू डिलिव्हर केला. पुन्हा एकदा निलेश भोईरला ॲक्शन मध्ये बघायला मिळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फक्त आणि फक्त सिंगल मिळते. सिंगलने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 26 वरती 26. मित्रांनो आपण बघताय आपण अनुभवताय SBL सीझन 5 सीवूड्स बॉक्स लीग 2026 हा जबरदस्त थरार. कुणीतरी आता मात्र पुणेरी शिलेदार अंकेश आणि यश भिसेच्या कडे लक्ष वेधून असेल. आणि हा चेंडू पुन्हा एकदा हलवार प्रकारचा चेंडू कुठेतरी गती परिवर्तन करत असताना बघायला मिळतोय. गोलंदाज भावेशच्या माध्यमातून हलवार चेंडू डिलिव्हर केले जातात आणि त्यात यश देखील मिळतंय त्याला. कुठेतरी सिंगल्सने ह्या 2 चेंडूंवरती स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. षटकामागे 17ची धावसंख्या सरासरी राखत असताना पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल आल्यात. आत्ता मात्र स्लोअर चेंडू अगोदरच रीड केला आणि जस्ट गाईड केला ऑफ साइडला. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ शॉट दॅट इज बिटवीन द 2 फील्डर्स. हा आलाय महत्वपूर्ण चौकारच्या अपेक्षेत होता आणि प्रतीक्षेत होता पुणेरी शिलेदारचा खेमा. तो चौकार यशच्या बॅटमधून बघायला मिळतोय. आता मात्र स्विच हिट केला निलेश भोईर. पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये लगातार त्याच क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना बघायला मिळत आहे आणि निलेश भोईरच्या माध्यमातून चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. मागच्या काही चेंडूंपैकी त्याच्याकडे चेंडू ट्रॅव्हल झाला आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून बघायला मिळालं आहे. 1 ने मात्र तो स्कोर पुढे गेला. स्कोर झाला आहे 32-32. अजूनही 44 धावांची गरज असेल. स्टील 44 रन्स निडेड. आता मात्र सरळ खेळून काढलाय. आता मात्र एक धाव चोरटी घेण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुली पूर्ण झाली आहे. कुठेतरी हलवर स्टार्ट बघितला त्या क्षेत्ररक्षकाचा फेकी करत असताना कुठेतरी चुकी झाली असं म्हणेन मी. फलस्वरूप एक धाव पूर्ण झाली. एका धावेने स्कोर पुढे गेलाय 33 वरती. ऑन स्ट्राइक यश. हा चेंडू आता मात्र निलेशच्या बाजूने खेळून काढला. आता मात्र कुठलाही चान्स नाही क्षेत्ररक्षक निलेश भोईरला. आणि हा आता मात्र महत्वपूर्ण चौकार येतो. ज्या चौकाराच्या प्रतीक्षेत असेल तो चौकार मात्र यशच्या बॅटमधून बघायला मिळतोय. चौकारने स्कोर झालाय 37 12 चेंडू आणि 39 धावांची गरज. दूरवरचा टार्गेट आहे पण स्टील चेस इज ऑन म्हणेन मी. कारण यश सारखा धडाकेबाज फलंदाज कुठेतरी
खेळपट्टीवरती आहे, त्याला अंकेशची साथ हवी असेल. अंकेशच्या माध्यमातून देखील फटके येणं गरजेचं असेल, कारण प्रत्येक षटकामध्ये मागे मागे आता 19.5ची सरासरी राखायची असताना तब्बल प्रत्येक षटकात 5 चौकारांची अपेक्षा गरज, आणि त्या 5 चौकार कोणाच्या बॅटमधून बघायला मिळतील हे बघणं इंटरेस्टिंग असेल. अंकेशला देखील आता मात्र स्वतःवरती मदार घ्यावी लागेल, कुठेतरी फटके टोळावे लागतील, कारण यश नॉन स्ट्राईक एंडला आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकताय वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक. चेंडू हातात दिला आकाशाच्या हातामध्ये. आकाश ऑन बॉलिंग ट्रॅक. बारा चेंडू आणि 39ची गरज. पहिला चेंडू आणि हा चेंडू आता मात्र ऑफ साईडला टोळून काढलाय. चुकी झाली आणि बॅकअप झालाय बहुतेक. सक्सेसफुली सेव्ह. पंच विनीत सर मागच्या बाजूला जाऊन स्वतः त्यांनी निहाली केली. तत्पर पंचगिरी बघायला मिळते आणि कुठेतरी आता मात्र क्लोज डिसिजन आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची निवड केली गेली आहे. कुठेतरी बाउंड्री चेक करण्यासाठी निहालनी पाहणी करताना पुन्हा एकदा विनीत सर आपल्याला ॲक्शनमध्ये बघायला मिळतील. मैदानात घडलं काय, कुठेतरी बिटवीन द टू फील्ड चांगला फटका खेळला गेला होता, मात्र क्षेत्ररक्षकांनी दूरवरचा सूर लावत तो चेंडू अडवला. मात्र कुठेतरी चेंडू सीमारेषेला ट्रॅव्हल होत असताना अडवला गेलाय, पण तो योग्य वेळेत आणि योग्य जागी अडवला गेला की नाही त्याची निहाळणी आणि पाहणी करताना आता मात्र पंच बघायला मिळतील. बारा चेंडू आणि 39ची गरज असताना हा फटका सरळ व्ही शेप मध्ये खेळून काढला होता. अंकेशच्या माध्यमातून चेंडू अडवला गेलाय. त्यानंतर बॅकअप करत असताना कुठेतरी पुन्हा एकदा प्रयत्न करत असताना आपल्याला क्षेत्ररक्षक बघायला मिळाला आणि त्याची पाहणी केली जाते. अँड इट्स अ सेफ. फक्त सिंगल मिळेल. 11 चेंडू आणि 38 धावांची गरज. स्टील 38 रन्स नीडेड विथिन 11 डिलिव्हरीज ऑन स्ट्राईक. आता आपण बघू शकता यश भिसे. आता यशच्या मनामध्ये काय चाललं असेल. प्रत्येक चेंडूमध्ये चौकारची गरज आहे. तसेच विनोदजी गोटे इथं उपस्थित आहेत. आपण विनोदजी गोटे सरांना देखील विनंती करूया की सर आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ होण्यासाठी यायचं आहे. यस विनोद सर. एक लेजंड क्रिकेटर सेक्टरचं क्रिकेटचं आपण जर म्हटलं तर ही नावं अग्रगण्य आहेत. आनंद बालाजी असेल, विनोद कोटिया असेल, त्यांच्या ताळमीतच ही कुठेतरी ही नवीन पिढी घडताना बघायला मिळतोय. मागील चेंडूवरती मात्र व्हाईट आलाय. नाही ह्या मंचावरती सर्वांचा उल्लेख होणार नितेश सर, युवराज सर, कारण ज्या ज्या घटकांनी या विभागातील क्रिकेटला योगदान दिलं त्या प्रत्येक घटकाचा आवर्जून उल्लेख होणार. आता मात्र चुकी झाली आहे. चुकीला माफी नाहीये. कुठेतरी वेगावरती स्वार होत असताना चेंडू अडवत असताना क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी झाली आहे. महत्वपूर्ण चौकार म्हणेल. चेस्ट इज ऑन म्हणणार हा चौकार बघायला मिळतोय. ह्या 4ने मात्र स्कोर पोहोचलाय रोनक 43 वरती 43. अजूनही 10 चेंडू आणि 33 धावांची गरज. 10 चेंडू 33 धावा. यश भिसे हे 4 महत्वपूर्ण चेंडू. हे 4 चेंडूंवरती किती धावा मिळवेल ह्याच्यावरती शेवटच्या षटकाचं चित्र दिसेल. आणि स्ट्राईकला यश आहे. वाव सुंदर अप्रतिम डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल आता मात्र तुम्हाला बॅकफुटवर घेऊन जाणार, कारण आता मात्र 9 चेंडू आणि 33 धावांची गरज. आता मात्र प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला स्कोर करावा लागेल. 8 चेंडूमध्ये 8 चेंडूमध्ये 8 चौकार 32 आणि 1 सिंगल म्हणजे 9चे 9 चेंडू गणले जातील. आणि हा चेंडू आता फाईन स्वीप केलाय. निलेश भोईर पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये बघायला मिळतोय. सिंगल आले. 8 चेंडू आणि 32. 8 चेंडू आणि 32 धावांची गरज. आणि हा चेंडू आता मात्र क्रॉस द लाईन.
हा फुटवर्क आपण नितेश ओरम क्रिकेटमध्ये आवर्जून बघतो, अंडरम क्रिकेटमध्ये खूप कमी बघतो. ग्लॅन मॅक्सवेल वगैरे आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बघितले. हे फुटवर्क आवर्जून त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं आहे. कुठेतरी आता मात्र अंकिशच्या माध्यमातून हा फुटवर्क बघितला आणि सहज गाईड केला आहे. कुठेतरी मिडियम पेस गोलंदाज आहे, त्याला कुठेतरी अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न मानस आणि सक्सेसफुल प्रयत्न म्हणता येईल. आता मात्र आउटसाइड ऑफ स्टंप खूपच बाहेरचा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय, दंडित केलाय. 7 चेंडू आणि 27ची गरज. 7 चेंडू 7 चौकार. ओ वाव, कडक कडक कडक. अजून चेस जिवंत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 53 वरती. उर्वरित चेंडू शिल्लक असतील, शेष असतील 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. 6 बॉल 23. चेस इज स्टील ऑन. पण 6 चेंडू आणि 7 चौकार टोळवले जातील का? हा खेळ बघण्याला आता मात्र मजा येईल, कारण स्ट्राईक एंडला यश आहे. बघूया शेवटचं षटक कोणाच्या हातात दिलं जाईल. खूपच महत्त्वपूर्ण षटक आहे आणि निवड झाली एका अनुभवी गोलंदाजाची. राहुल साळवी, एक आणखी दर्जेदार गोलंदाज. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. टीम पूर्वांचल पॅन्थर्स. दोन्ही माईक चालू पाहिजे होते नितेश सर, आता मजा आली असते अजून. 6 चेंडू 23 धावा, 6 बॉल 23. संदीप सरांकडे माईक द्या, प्रश्न विचारायचे जरा 1-2. संदीप सर से थोड़े से हम लोग चर्चा करेंगे. 6 बॉल 23 रन की ज़रूरत है. ठीक है, अभी उन्हें बातचीत नहीं करनी है, त्यांना नंतर बोलायचं आहे. सध्या ते कॉन्सन्ट्रेट करतात. 6 बॉल 23, कारण स्ट्राईकला यश आहे. त्यांच्या मनात थोडीशी धाकधूक आहे, अजून कुठेतरी शंका आहे. 6 बॉल 23 धावांची गरज. पहिलाच फटका कडक. मात्र आता मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. ज्या क्षेत्ररक्षकाला मागं आता कल्प्रिट ठरवलं होतं चेंडूने, तोच क्षेत्ररक्षक आता मात्र हिरो बनलाय. दिस इज द क्रिकेट. हे चित्र आपल्याला क्रिकेटमुळं वारंवार बघायला मिळतं. चला आता 5 चेंडू आणि 22 धावांची गरज. गोलंदाज जर कुठली चुकी करत नाही तर कुठेतरी हा सामना किशात आहे म्हणणं वावगं ठरणार नाहीये. आणि हा आता मात्र पुन्हा एकदा सिंगलसाठी खेळून काढलेला फटका बघायला मिळतोय पूर्वांचल पॅन्थर्स. आणि तो प्रत्येक सिंगल चेंडू चीअर केला जातोय त्यांचे टीम ओनर संदीप सिंग यांच्या माध्यमातून. टाळ्यांचा वाजून ते प्रत्येक चेंडूचं स्वागत करताना बघायला मिळत आहेत. आणि हा नो बॉलवरती चौकार. पंजा खोलला जाईल. कुठेतरी कॉन्सन्ट्रेट केलं जात होतं लाईन वरती, मात्र फ्रंट फूट वरती मात्र त्यांचं कंट्रोल नाही. तिकडे कुठेतरी त्यांचं कॉन्सन्ट्रेशन नव्हतं. 5 ने मात्र स्कोर पुढे गेला आहे. स्कोर झाला आहे 60. आता मात्र उर्वरित चेंडू असतील 4 चेंडू आणि 16 धावा, म्हणजे चेस इज स्टील ऑन. पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत आलाय. 4 चेंडू 4 चौकार. यश भिसे ऑन स्ट्राईक, ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. राहुल एक आलाय. 3 चेंडू 3-4 ची गरज आहे. 3 चेंडू 12 धावा. यश भिसे लाईफ लाईन दिले मगाशी राहुलने. कुठेतरी ती लाईफ लाईन मात्र आता महागात ठरताना बघायला मिळते. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. यश भिसे त्याच्या माध्यमातून त्या 3 चौकार बघायला मिळतील का? तीन चेंडू 3 चौकार. वैयक्तिक पोचलाय 43 वरती, पण त्या वैयक्तिक स्कोरापेक्षा ह्या 12 धावा खूप महत्वपूर्ण असतील. हे 3 चेंडू खूप महत्वपूर्ण असतील. ओ बॅकफुटला आला आणि कुठंतरी चुकी झाली असं म्हणेन मी. फ्रंट फुटला येऊन खेळत असताना दर्जेदार 2 चौकार बघितले आणि आता मात्र पुरेपूर बॅकफुटवर गेला आणि कंट्रोल हरवला फटक्याचा आणि डॉट बॉल आला. खूप महत्वपूर्ण डॉट बॉल, प्रेशर रिलीज करणारा डॉट बॉल म्हणेल. संदीप सिंग सरांनी देखील कुठेतरी श्वास रोखून धरलं होतं. आता मात्र सुटकेचा श्वास सुटला गेला त्यांच्या माध्यमातून. आता मात्र ऑफ साईडला आता हा चौकार आलाय. नाही, हा चौकार तर मगाशी चेंडूवरती आला असता त्या क्षेत्ररक्षकाचा किती बोलबाला झाला असता फक्त विचार करा. त्या क्षेत्ररक्षकाला मला तरी वाटतंय सर्वांनी धारेवरती धरलं असतं. पण आता मात्र काय गणित वेगळं आहे, कारण 1 चेंडू 8 धावांची गरज आहे. वैयक्तिक 47. चला आपण एक वैयक्तिक माइलस्टोन कडे देखील लक्ष केंद्रित करूया.
आणि दिस इज द 50 फॉर यश भिसे. 51 रन्स नॉट आउट. 51 धावांची जबरदस्त खेळी मात्र इन्व्हेंट ठरताना बघायला मिळते. कुठेतरी ती खेळी देखील अपयशी ठरताना बघायला मिळते कारण 3 धावेने आपला संघ पराभूत होताना बघायला मिळतोय. गुड लक टीम पूर्वांचल पॅन्थर्स आणि हार्ड लक टीम पुणेरी शिलेदार. दोन्ही संघांना ह्या